वैष्णवी फ्रूट ब्रँडचा उद्योजक अवलिया शंकर सनत यांचा थक्क करणारा प्रवास। मराठी मातीत सुद्धा अशी काही रत्न आहेत ज्यांना कोणी गॉडफादर मार्गदर्शक नसताना अशा व्यक्तींना स्वतःच्या बळावर प्रयत्नांची शिकस्त करीत या व्यावसायिक यशाची शिखरे पादक्रांत केली आहेत। कष्टाला योग्य दिशा मिळाली की जीवन सार्थक होते। कोणत्याही कामाला कमी न लेखता स्वतः रोजगार मिळवण्याबरोबरच अन्य लोकांनाही रोजगार देणारे अशाच एका व्यावसायिक अवलिया शंकर सनस हे जावळी तालुक्यातील भोगवली गावच्या घरात सात दारिद्र्य असताना यावर मात करीत असंख्य संकटावर स्वार होत एक यशस्वी उद्योजक ते व्यावसायिक म्हणून नावारूपास आले आहेत। फूड इंडस्ट्रीमध्ये वैष्णवी फूड ब्रँड विकसित करण्याचा अलौकिक प्रयत्न यांनी केला आहे। जावळी तालुक्यातील भोगवलीमध्ये जेमतेम 10वी शिक्षण घेतलेल्या शंकर सनस यांनी आपल्या शालेय जीवनात खेडोपाडीच्या जत्रांमध्ये जाऊन गुलाल, गोंडा, नारळ विकणारा मुलगा पुढे वैष्णवी ब्रँड घेऊन स्वतःचे फूड प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये घेऊन येईल आणि ब्रँड विकसित करेल असे कोणीही म्हटलं असते तर कोणीही त्यावर विश्वास ठेवला नसता। मात्र आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर कष्ट करणाऱ्या मनगटाच्या बळावर या अवलियाने हे सिद्ध करून दाखवले आहे। लहानपणीच वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपले होते, मात्र आयुष्याच्या पुढील प्रत्येक टप्प्यावर आई यमुनेचे विशाल छायाछत्र असल्याने तिने कधीही वडिलांची कमी भासू दिली नाही। आपल्या हातांचा नांगर करीत मोठ्या हिमतीने काबार कष्ट करीत 3 भावंडांना वाढविले। मराठीमध्ये म्हण आहे ना, लहानपणीच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। याचा अर्थ असा की मोठेपणी उत्तुंग यश मिळवणार असेल तर वरील म्हण लागू पडते। या उक्तीप्रमाणे शंकरची जडणघडण घडत होती। त्यांचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे। वडापाव व्यवसाय करीत असतानाच त्यांना पुढे मग घरीच घरगुती व्यवसाय म्हणून चुलीवर कढईच्या सहाय्याने बॉबी तळून प्लॅस्टिक पिशवी आच्छादनाचे पॅकिंग करून दुकानदारांना सप्लाय सुरू केलं। त्यांची पुढची आवृत्ती म्हणून चांदण्या, कुरकुरे तळणे सुरू केली। याला असणारी मागणी वाढत असल्याने हुरूप वाढत होता। त्यातूनच इंडस्ट्रीचं स्वप्न खुणावू लागले। मात्र इंडस्ट्री म्हणले की आर्थिक प्रश्न होता। मात्र जिद्द आणि चिकाटी असल्यावर उद्दिष्ट ठरवले की मग ध्येय साध्य होते। मग आर्थिक जुळवाजुळव करीत 15 शेड उभारले। त्यामध्ये फूड इंडस्ट्री करिता लागणारी जुनी मशिनरी खरेदी केली। हळूहळू फूड व्यवसायात प्रवेश केला। सुरुवातीला आव्हाने खडतर होती। यांची व्यावसायिक जिद्द चिकाटी अनेक बँका पतसंस्था पुढे आल्या आणि आर्थिक सहकार्याचा हात पुढे झाला। यामध्ये दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पंढरपूर शाखा कोरेगाव, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था व वसंतराव मानकुमारे पतसंस्था, दत्तात्रय महाराज कळंबे पतसंस्था, नागेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था, ज्ञानदीप पतसंस्था यांचा सहकार्याचा नेहमीच हात पुढे राहिला आहे। शंकर सनस आव्हाने झेलतच पुढे आल्याने त्यांच्यासाठी हे काहीच नव्हते। हळूहळू बॉबीच्या पुढे चांदणी, कुरकुरे, स्लाईड, बटाटा चिप्स, व्हील, नूडल्स आदी प्रोडक्ट असे करीत त्यांनी वैष्णवी ब्रँड नावारूपास आणला। इंडस्ट्रीची घोडदौड सुरू असताना मात्र त्यांनी आपल्या मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, तर फिरत्या व्यावसायिक दृष्ट्या पाहून स्थिर जागेत त्यांनी वैष्णवी नावानेच आपला जम्बो वडापाव आणि स्नॅक सेंटर चालू केले। वैष्णवी ब्रँडची उत्पादने सातारा जिल्ह्यासह रायगड, पुणे ग्रामीण, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची मागणी वाढत आहे। व्यावसायिक प्रगती उत्तरोत्तर गतिमान होत आहे। याकरिता त्यांना कौटुंबिक हातभार म्हणून पत्नीचे सहाय्य लाभले। या संपूर्ण व्यवसायात पत्नीची साथ अभेद पहाडासारखी सावली बनून सदैव त्यांच्या पाठी खंबीर उभी राहिली। शंकर सनस हा अवलिया आज नवीन युवा पिढीतील
मी शंकर सनस, बोगोली तालुका तालुका जिल्हा सातारा। मी 1997 साली प्रथम गावोगावी यात्रेमध्ये गुलाल, गोंडा, नारळ या व्यवसायापासून चालू केलं। त्यानंतर चलता फिरता वैष्णवी जंबो, वडापाव, कटलरी, स्टेशनरी। तसंच ज्या वेळेला मी एक मार्केटमध्ये फिरत असताना माझ्या ध्यानात आलं की लहान मुलांच्या बॉब्या, नूडल्स, रिंग, चालणी असे अनेक वेगवेगळे उपक्रम बऱ्यापैकी मार्केटमध्ये चालत आहे। त्याच्यावर मी अभ्यास करून मी घरी तेलाच्या कढईमध्ये हातावरती बॉबी, स्टार, नूडल्स अशा प्रकारचं तळून विक्री चालू केली। मार्केटमध्ये प्रभाव झाला, अनेक प्रकारे मागणी वाढली। मी सेकंड हँड मशीन घेऊन चांदणी, स्टार, बॉबी, नूडल्स, नून चिप्स अशा प्रकारचे वेगवेगळे ब्रँड वैष्णवी फूड्स या नावाने मार्केटमध्ये आणलेला आहे आणि त्याला लोकांनी पसंती दिलेली आहे। महाड, पोलादपूर, म्हसळा, सातारा, कोल्हापूर, पुणे, कराड अशा ठिकाणी सर्वीकडे माझा मागणी होत आहे आणि मी बऱ्यापैकी बनवून देत आहे।